तर मी सांगत होते वजन कमी करण्यासाठी तुम्हाला थोडासा संयमही हवा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंसं सातत्यही हवं. तर मी तुम्हाला सांगते आहे ह्या 5 महत्त्वाच्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर वजन कमी करण्यासाठी नक्कीच मदत होईल. मी माझ्या अनुभवातून मी 92 ते 93 किलो माझं डिलिव्हरीनंतर वेट होतं. तर मी 18 किलो वेट कमी केलेलं आहे. पण परत काही मध्यंतरी थोडासा गॅप पडला आहे. माझी नाईट शिफ्ट असल्यामुळे मला पुरेशी झोप मिळत नव्हती आणि छोटेसे लहान मुलं असल्यामुळे मी स्वतःकडे लक्षच देत नव्हते. पण आता मी पूर्णपणे ठरवलं आहे, मला वजन माझं कमी करायचं आहे आणि मी माझ्याकडे पहिल्यासारखं वजन कमी करण्यासाठी आता खूप छान असं लक्ष देते. तर आत्ता माझं वजन आहे 77 किलो. तर मला 77 वरून 60 किलोवरती यायचं आहे. तर त्यासाठी मी तुमच्यासोबत ह्या टिप्स शेअर करते, की माझ्यामुळे तुमचंही काहीतरी फायदा व्हावा आणि ही त्यासाठी मी तुम्हाला वजन कमी करण्याचं शेअर करत आहे. तर टिप 1 तुम्हाला सांगते, भरपूर जास्त पाणी प्या. 2 ते 3 लिटर तुम्ही पाणी पिलंच पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही पाणी प्याल तर तुमची बॉडी पूर्णपणे डिटॉक्स होऊन निघेल. कारण सर्वप्रथम तुम्हाला जे तुमच्या शरीरातलं फॅट घालवायचं असेल ना, तर पाणी हे खूप छान रित्या तुम्हाला मदत करेल वजन कमी करण्यासाठी. टिप नंबर 2 की तुम्हाला घरचं संतुलित आहार खायचा आहे. आणि हा आहार दिवसभरातून कधीही स्किप नाही करायचा आहे. योग्य वेळी तुम्हाला खायचा आहे. जर दुपारी आपण जेवण करत असेल तर 12च्या आतमध्ये जेवण करा आणि संध्याकाळचं आपलं डिनर टाईमचं जे जेवण आहे ते तुम्ही 7 पर्यंत करू शकता किंवा 8च्या आतमध्ये केलं तरी चालेल. टिप नंबर 3 की तुम्हाला दररोज चालायचं आहे. किमान अर्धा तास तरी तुम्हाला चालायचा हा व्यायाम करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही चालाल, तुमची बॉडीची ॲक्टिव्हिटी होईल, त्यावेळेस तुमचं वजन कमी होण्यास खूप जास्त मदत होईल. कारण मला माहिती आहे, माझी नाईट शिफ्ट असल्यामुळे मी उठायचे, खायचे, प्यायचे आणि झोपायचे. एकाच जागी बसल्यामुळे हे वजन वाढलेलं आहे. तर तुम्हाला फॅट कमी करायचं असेल, तर चालणं खूप चांगला हा व्यायाम आहे. तर टिप नंबर 4 तुम्हाला शेअर करते मी. साखर आणि जंक फूड हे तुम्हाला कमी करायचं आहे. मी असं नाही म्हणत पूर्णच बंद करा, कारण कोणतीही गोष्ट लगेच होणार नाही आहे. पण ॲटलीस्ट आपण कमी तर करू शकतो. तुम्ही जर खूपच जास्त चहाप्रेमी असाल किंवा गोड खाण्याचे प्रेमी असाल, तर तुम्हाला त्या गोष्टी खूप कमी करायच्या आहेत. तर आता तुम्ही दिवसभरातून 2 ते 3 कप चहा घेत असाल, तर तुम्ही 1 कपावर येऊ शकता आणि परत तुम्हाला लागलीच सवय होईल, तर तुम्ही तो 1 कप पण कमी करू शकता. म्हणजे प्यायचाच नाही आहे चहा. तर साखर आणि जंक फूड हे तुम्हाला शरीरातून म्हणजे कमीच करायचं आहे. तुम्हाला त्याचा इंटेक घ्यायचाच नाही आहे. आणि टिप नंबर 4 तुमची झोप इतकी महत्त्वाची आहे. मी तुम्हाला खरंच सांगते, माझ्या कमी झोपेमुळे माझं इतकं जास्त वजन वाढलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, की पुरेशी झोप घ्यायलाच हवी. किमान 7 ते 8 तासाची चांगली अशी तुमची झोप जर झाली, तर वजन कमी करण्यास तुम्ही नक्की मदत होईल. आणि टिप नंबर 5 तुम्हाला कसलंही टेन्शन घ्यायचं नाहीये. त्रास करून घ्यायचा नाही. मानसिक त्रास तर बिलकुल करून घ्यायचा नाही. आजकाल त्रास करण्याने वजन कमी होत नाही, तर वजन दुपटीने वाढतं. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते हॅपी राहा, खुश राहा, टेन्शन फ्री राहा आणि त्याने खरंच तुम्हाला खूप फायदा होईल. ज्यावेळेस तुम्ही काही निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. बघा फरक नक्कीच तुम्हाला जाणवेल. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगाचा वाटला असेल, तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हीच माहिती तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायलाही विसरू नका. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हा माझा डिलिव्हरीच्या आधीचा फोटो आहे, जिथे माझं वजन होतं 64 आणि हे आहेत आफ्टर डिलिव्हरीचे माझे फोटो. बघा, मला स्वतःलाही माझे फोटो बघू पण वाटत नव्हते आणि काढून पण घेऊ वाटत नव्हते. पोट पण खूप फुगलं होतं. डिलिव्हरीनंतर होतं, आई होण्याचा आनंद असतो, पण शरीराचं आपल्या पूर्णपणे काहीतरी विचित्रच बनलेलं असतं. म्हणजे आपण किती जाड झालेलो असतो आणि लोक परत नावंही ठेवतात. त्याच्यामुळे आपण जसं आधी होतो तसं किंचित व्हायचा तरी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामुळे हे माझं जेव्हा 77 किलोपर्यंतची माझी जर्नी आहे, त्यावेळेसचे हे माझे आत्ताचे रिसेंट क्लिप्स. तर हे फोटो माझे या आणि मागच्या महिन्यातलेच आहेत. तर आता मला 77 वरून 65 ते 60 किलोपर्यंत माझं वजन करायचं आहे. तर त्यासाठी मी
सातत्याने माझे प्रयत्न चालूच ठेवणार आहेत. पण जर का तुमचंही वजन खूप जास्त असेल, तुम्हालाही बारीक व्हायचं असेल, आपल्याला फिट आणि फाईन राहायचं असेल, तर तुम्ही माझी जर्नी फॉलो करा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सर्वांचे आभार.